आनंद उत्सव साजरा केला जातो. त्याचं कारण काय? पूर्वसंचिताप्रमाणे कुठेतरी संबंध जुळून आले, त्यांनी ते टिकवून ठेवले, आम्ही ते टिकवून ठेवले. यशवंतदादांनी अनेक शिष्य घडवले, दशावतार समृद्ध करून ठेवला. मंगेश नाईक त्या ठिकाणी बसले, त्यांची बसण्याची स्टाईल बघा. जरी वेशभूषा रंगभूषा जरी केली नाही ना, तरी मित्रा कुठेही बसला तरी मनावर गाडून पडून जातं. कारण चांगल्या कलाकारांची संगत, यशवंतदादा कायम सांगतात की एखाद्या व्यक्तीला एखाद्या लग्नाची पंगत तुटली तरी चालेल, संगत तुटता कामा नये. कारण चांगल्या संगतीमध्ये कलाकार विकसित होतो. यशवंतदादांनी अनेक शिष्य घडवले, अभिमानानं आम्ही सांगतो, पण त्यातील अनेक शिष्य त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य जयसिंग राणे यांनी केलं. 95% दशावतारामध्ये प्रॉपर्टी त्यांची आहे, मला माहिती आहे. आणि जयसिंग राणे सुद्धा सांगतात माझ्या यशात यशवंतदादांचा फार मोठा वाटा आहे. अनेक दशावतारी नाट्य मंडळाला उचित अवस्था प्राप्त करून देण्यात यशवंतदादांचा फार मोठा वाटा आहे. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ सध्याच्या घडीला तुम्हाला दिसतं. एक काळ असा होता की बाबी कलिंगांची कंपनी पुढे अस्तित्वात असणार किंवा नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण कंपनीतले 7 कलाकार अचानक निघून गेले आणि धारातल्या मोठ्याच्या दुकानावरती बाबी कलिंगण डोक्याला हात लावून बसले. त्यावेळी यशवंतकाळ तेंडुलकर आणि बाबूराव आशेकर हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि बाबी कलिंगण यांना सांगितलं, मालक काही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मिळेल तो कलाकार रात्री धरून आणायचा आणि नवंकुश नाट्यप्रयोग सादर करायचा. त्यामध्ये नाना गोसावी यांची अजरामर झालेली सीता, परंतु त्यानंतर पुढच्या कालखंडात रात्री तो कलाकार भेटेल, त्याला वेशभूषा करायची, रंगभूषा करायची आणि तो नाट्यप्रयोग सादर करायचा. आज कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ 2 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. स्वतः मालक बाबी कलिंगण यांचं एक नाट्य मंडळ भाई कलिंगण चालवतात आणि सुधीर कलिंगण यांचं दुसरं दशावतारी नाट्य मंडळ. त्या दोन्ही नाट्य मंडळामध्ये यशवंत काका तेंडुलकर यांचा फार मोठा वाटा आहे. तपस्वी कलाकार असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यशवंत काकाच्या कारकिर्दीतील एक किस्सा तुम्हाला सांगतो. केशव भट नावाचा एक कलाकार होता, बरोबर आहे ना काका? आणि 20-25 दिवस हे कलाकार घरी नाही जायचे. त्यावेळी गाडी वगैरे असा साधन सुविधा नव्हती. आणि त्याच पिरियडमध्ये धामापूरच्या तलावात एक कलाकार तसंच जॅकेट, तशी टोपी, तसंच धोतर बुडाला होता. एक व्यक्ती बुडाली होती आणि त्याची बॉडी मिळाली. ती बॉडी पाहिल्यानंतर वाटलं की केशव भटचा आहे. त्यांच्या घरी जाऊन कोणीतरी सांगितलं केशव भट यांचं निधन झालं. आणि दुःखद प्रसंग तो 12व्याचा विधी झाला आणि त्या 12व्याच्या विधीच्या दिवशी केशव भट घरी गेले आणि म्हणाले काय या? तर म्हणाले तुम्ही जिवंत असाल, आमका वाटलं तुम्ही गेला, बॉडी मिळाली तुमच्यासारखी, आमका वाटला तुम्हीच. त्यामुळे आम्ही विधी केले, ब्राह्मण केले त्यांना बोलून. पण त्यावेळी त्या कुटुंबावरती जो प्रसंग उभा राहिला ना, त्या कुटुंबियातील सर्व सदस्यांना यशवंत काकांनी जे मार्गदर्शन केलं, दिलासा दिला, पाठिंबा दिला, त्यामुळे त्या दुःखद प्रसंगातून ते कुटुंब सावरलं. आणि शेवट केशव भट आमच्या संयुक्त दशावताराला यशवंत काका यांना भेटला आणि त्यावेळी यशवंत काकांनी मला सांगितलं की 200 रुपये माझ्याकडे मागतो, पण मला ते देऊ पाहिजे कारण माझा तो परम मित्र असा. आणि यशवंत काकांनी माझ्या पुढ्यात 200 रुपये त्यांना दिले. आणि दुसरे कलाकार होते ते बाबली राधाकृष्ण नाईक, बाबली अखेरकर, त्यांनी 200 रुपये दिले. ती शेवटची केशव भट आणि आमची भेट. पूर्वीचे कलाकार समजूतदार होते, ऐकून घेणारे होते. गवंडे मागे बसले. सुदर्शन प्रताप खूप नाटक प्रयोग पार्श्वकरांकडे गाजला. परीक्षा